शेतात काम करताना शेतकऱ्याला मातीत दिसलं असं काही की जे पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली। जमिनीखालून असं काही निघालं की डोळ्यावर विश्वास ठेवणं कठीण झालं। मातीत दडलेली ही वस्तू बाहेर आल्यानंतर पाहायला आलेल्या गावकरी देखील घाबरून आपल्या घरी पळून गेले। एक अशी वस्तू या शेतकऱ्याच्या शेतात निघाली की ज्यामुळे संपूर्ण जिल्हा बंद झाला, शाळांना सुट्टी देण्यात आली। जेव्हा पोलिसांनी याचा तपास सुरू केला तेव्हा जे रहस्य समोर आलं ते अत्यंत भयानक होतं। गेल्या 500 वर्षात कधीच घडली नव्हती इतकी भयंकर घटना घडली होती। त्याच्या ऊसाच्या शेतात एक गरीब शेतकरी दररोज राबायचा। त्याला अनेक दिवसापासून तिथे एक वेगळीच हालचाल, एक विचित्र संकेत जाणवत होता। पण 2 महिन्यापूर्वी जेव्हा तो ऊसाला पाणी देत होता तेव्हा तहान भागवण्यासाठी त्याच पाण्याने चूळ भरली। पाण्याचे फक्त 2 थेंब त्याच्या पोटात गेले आणि त्यानंतर त्याच्या शरीरावर असा धक्कादायक परिणाम झाला ज्याचं मूळ होती ते मातीत लपलेली वस्तू, जी धरणी मातेच्या पोटात प्रत्येक वर्षापासून लपली होती। पाण्याचे ते 2 थेंब त्या वस्तूला स्पर्श करून त्याच्या पोटात गेले होते। तो इतका भयंकर आजारी पडला की डॉक्टरही चक्रावून गेले, कारण त्याचे सगळे मेडिकल रिपोर्ट नॉर्मल येत होते। जेव्हा 2 महिन्यानंतर त्याच्या शेताच्या मातीखालची ती वस्तू सापडली तेव्हा हे रहस्य उघड झालं। मग नेमकं काय घडलं होतं त्या शेतकऱ्यासोबत? त्या जमिनीतून असं काय निघालं की ज्यामुळे संपूर्ण जिल्हा बंद पडला, शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आणि पोलिसांच्या तपासात असं काय उघड झालं की जे गेल्या 500 वर्षात कधीच घडलं नव्हतं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। खानगाव डोंगराच्या पायथ्याशी एक वसलेलं सागर, शांत आणि छोटंसं गाव। पण म्हणतात ना, शांतता नेहमीच वादळापूर्वीची असते। या गावच्या मातीत एक असं रहस्य दडलं होतं जे उघड झाल्यावर फक्त शांतता भंग पावणार नव्हती तर माणुसकीवरचा विश्वास उडणार होता। ही कहाणी आई शंकरची, एका सामान्य शेतकऱ्याची, ज्याच्या नशिबाने असा काही क्रूर खेळ मानला की ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा उभा राहावा। शेतात गेलेल्या शेतकऱ्याला मातीत काम करताना जे काही दृश्य दिसलं त्याने संपूर्ण गावासहित पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली। जमिनीखालून असं काही निघालं की डोळ्यावर विश्वास ठेवणं कठीण झालं। पाहायला आलेले गावकरी आपल्या घरी पळत गेले। नेमकं काय घडलं? त्या शेतकऱ्याच्या जमिनीखालून काय निघालं? ही गोष्ट आहे काही महिन्यापूर्वीची। शंकर खानगावमधला एक साधा भोळा कष्टाळू शेतकरी, 40 ओलांडलेला, रापलेला चेहरा, पण डोळ्यात एक समाधान। बायको, 2 मुलं आणि 2 एकर ऊसाचं शेत, हेच त्याचं जग होतं। रोज सकाळी उठून शेतात जायचं, काळ्या आईची सेवा करायची, संध्याकाळी दमून भागून घरी यायचं, हा त्याचा नित्यक्रम। गावातल्या पारावर मित्रांसोबत 4 गप्पा मारायचा, सुखदुःख वाटून घ्यायचं, यातच त्याला आनंद मिळायचा। शंकर म्हणजे गावातील एक प्रामाणिक आणि मनमिळावू माणूस म्हणून ओळखला जायचा, कोणाच्याही मदतीला धावून जाणारा। पण एक दिवस असं काहीतरी घडलं की ज्याने शंकरचं आयुष्य बदलून गेलं। शंकरच्या त्या शेतात असं काहीतरी घडत होतं जे उघडकीस आल्यानंतर अख्ख्या गावाच्या पायाखालची जमीन सरकणार होती। गावातल्या शाळा बंद होणार होत्या, जिल्ह्याचं कामकाज ठप्प होणार होतं। नेहमीप्रमाणेच त्या दिवशीही शंकर सकाळीच आपल्या ऊसाच्या शेतात गेला होता। हातात विळा, खांद्यावर टॉवेल आणि चेहऱ्यावर नेहमीसारखी थकलेली पण समाधानाची नजर। शेतात पाऊल टाकल्याक्षण त्याला काहीतरी वेगळं जाणवलं। आज हवा नेहमीपेक्षा जास्त जड होती। ऊसाच्या पानाची सळसळी नेहमीसारखी नव्हती, ती आज काहीतरी वेगळंच जाणवत होते, जणू काही अशुभ घडणार असल्याची चाहूल होती। त्याने याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या कामाला लागला। दुपार झाली होती। शंकरने ऊसाला पाणी सोडलं होतं। पाटातून पाणी खळखळ वाहत होतं। काम करून तो थकला होता। त्याला तंबाखू खाण्याची सवय होती। त्याने खिशातून तंबाखूची बुडी काढली, मळली, तोंडात टाकली। चूळ भरण्यासाठी तो वाकला आणि पाटातून वाहणारं पाणी त्याने उंजळीत घेतलं आणि याच पाण्याच्या थेंबापासून हे प्रकरण पुढे सुरू झालं होतं। त्याने त्याची चूळ भरली आणि नकळतपणे पाण्याचे काही थेंब त्याच्या पोटात गेले। ते पाणी त्याच्या शेताच्या कानाकोपऱ्यातून त्या मातीला स्पर्श करून वाहत आलं होतं। त्याला तेव्हा कल्पना नव्हती की हा घोट पाणी त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे। त्या दिवशी संध्याकाळी घरी परतलेला शंकर तो नेहमीचा शंकर नव्हताच। तो शांत होता, खूप शांत, जणू काही त्याच्या आत काही गोठून ठेवलं होतं। पण कोणाला काही माहीत, शंकरच्या त्या शेतात असं काहीतरी गडप होतं जे उघडकीस आल्यानंतर अख्ख्या गावाच्या पायाखालची जमीन सरकणार होती। जिल्ह्यातल्या शाळा बंद पडणार होत्या, तालुक्याचं कामकाज ठप्प होणार होतं। दुसऱ्या दिवसापासून शंकरच्या वागण्यात अचानक बदल झाला। तो रात्री नीट झोपत नसायचा, मध्यरात्री घाबरून जागा व्हायचा। त्याला भास होऊ लागले, मला कोणतरी बोलावते असं तो बायकोला म्हणायचा। अगं शेतातून आवाज येतोय। बायकोला वाटलं कामाच्या ताणामुळे असं होत असेल, पण हे रोजच झालं। गावातल्या पारावर बसणारा शंकर आता तिथे फिरेनासा झाला। त्याचा जवळचा मित्र सुरेश यालाही हा बदल खटकला। त्याने विचारलं, काय रे शंक्या, काय झालंय? आजकाल दिसत नाही। शंकरने फक्त एक रिकामी कोरडी नजर त्यावर टाकली आणि काही न बोलता तडक निघून गेला। आता शंकर दिवसाचा बहुतेक वेळ शेतातच घालू लागला, पण तो काहीच काम करत नसे। तो फक्त ऊसाच्या फडाच्या मधोमध एका विशिष्ट जागी तासंतास उभा राहून जमिनीकडे एकटक पाहत राहायचा।
जणू काही ती जमीन त्याला आपल्याकडे खेचत होती. त्याची नजर शून्य असायची. त्याला स्वतःलाही कळत नव्हतं की तो असं का वागतोय, पण त्याला तिथून हलावंसंच वाटत नसे. कारण शंकरच्या त्या शेतात असं काहीतरी गडप होतं जे उघडकीस आल्यानंतर अख्ख्या गावाच्या पायाखालची जमीन सरकणार होती. सगळा जिल्हा बंद होणार होता. शाळा देखील बंद होणार होत्या. हळूहळू शंकरची तब्येत खालावू लागली होती. त्याला खाल्लेलं अन्न पचत नव्हतं. तो जे काही खायचा त्याची लगेच उलटी व्हायची. घरातले सगळे काळजीत पडले. त्याला गावातल्या डॉक्टरांकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासून काही औषधे दिली, पण काहीच फरक पडेना. उलट त्याची अवस्था आणखीनच बिकट झाली. एके रात्री त्याला रक्ताची उलटी झाली. हे पाहून घरातल्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला तालुक्याच्या मोठ्या दवाखान्यात नेण्यात आलं. तिथे त्याच्या सगळ्या तपासण्या झाल्या. रक्ताचे रिपोर्ट काढले, सोनोग्राफी केली, पण डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने शंकरला कोणताच आवाज नव्हता. डॉक्टरही चक्रावून गेले. कोणता आजार नाही, मग रिपोर्टही नॉर्मल. आम्हाला काही समजत नाही, तुला कसा त्रास होतोय. डॉक्टरांनी हात वर केले. शंकरला घरी आणण्यात आलं, पण त्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली होती. शंकरच्या त्या शेतात असं काहीतरी गडप होतं जे उघडकीस आल्यानंतर पूर्ण गावाच्या पायाखालची जमीन सरकणार होती. जिल्हा बंद होणार होता. संपूर्ण शाळा ह्या बंद होणार होत्या. शंकर आता तृणाला खेळला होता. त्याच्या अंगावर मांस अक्षरशः गळून पडलं होतं. तो एखाद्या काठीसारखा झाला होता. डोळे खोल गेले, आवाज क्षीण झाला. तो फक्त बडबड करायचा. तो मला बोलवतोय, मला तिकडे जायचंय. तो शेताच्या दिशेने हात दाखवायचा. गावात आता कुजबूज सुरू झाली होती. कुणीतरी शंकर व करणी केली. त्याला बाहेरची बाधा झाली अशा चर्चांना ऊत झाला होता. त्याच्या बायकोने अनेक देवधर्माचे उपाय केले. देवऋषींना दाखवलं, पण काहीच उपयोग झाला नाही. सुरेशला आपल्या मित्राची अवस्था पावत नव्हती. तो रोज त्याला भेटायला यायचा. एके दिवशी सुरेश त्याच्याजवळ बसला असताना शंकर अचानक उठून बसला. त्याची नजर विचित्र होती. तो सुरेशकडे पाहून एका वेगळ्याच घोगऱ्या आणि खोल आवाजात बोलला, तू इथून निघून जा. ही जागा माझी आहे. मी त्याला घेऊन जाणार. सुरेशच्या अंगावर सरकन काटा आला. हा शंकरचा आवाज नव्हता. या सगळ्यामागे तेच कारण होतं. शंकरच्या त्या शेतात असं काहीतरी गडप होतं जे उघडकीस आल्यावर अख्ख्या गावाच्या पायाखालची जमीन सरकणार होती. गावातल्या शाळा बंद होणार होत्या. जिल्ह्याचं कामकाज ठप्प होणार होतं. शेतामधली ती वस्तू आता उघड होणार होती. शंकरची अवस्था आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली होती. तो आता कोणाला ओळखतही नव्हता. फक्त रात्री अपरात्री विचित्र आवाज काढून ओरडायचा. त्याचे किंचाळणे ऐकून आजूबाजूच्या लोकांना भीती वाटू लागली होती. संपूर्ण कुटुंबाची झोप उडाली होती. एक हसता खेळता माणूस डोळ्या देखत संपत होता. आता कुणालाच काही करता येत नव्हतं. डॉक्टर म्हणतात आजार नाही, देवऋषी म्हणतात बाधा नाही. नेमकं काय होतं हे कोणाला कळत नव्हतं. त्याच्या शेतात असं काय होतं ज्याने एका मनुष्याचं आयुष्य नरक बनवलं होतं. त्याच्या मातीखाली असं कोणतं रहस्य दडलं होतं. या प्रश्नाची उत्तरं कोणाकडेच नव्हती. शंकरच्या डोळ्यात आता फक्त भीती वेदना दिसत होत्या. जणू काही तो एका अदृश्य शक्तीच्या ताब्यात गेला होता जी त्याला आतून पोखरत होती. आणि या सगळ्यामागे तेच कारण होतं. शंकरच्या त्या शेतात काहीतरी गडप होतं जे उघडकीस आल्यावर अख्ख्या गावाच्या पायाखालची जमीन सरकणार होती. जिल्ह्यातल्या शाळा बंद होणार होत्या. कामकाज ठप्प होणार होतं. अनेक महिने गेले. शंकर आता चालता बोलता सांगाडा बनला होता. एके दिवशी मध्यरात्री अखेर ती वेळ आली. घरातले सगळे झोपलेले असताना त्याच्याकडून कुठून तरी एक विचित्र शक्ती त्याच्या अंगात संचारली. तो अंथरुणातून उठला, घराबाहेर पडला. थेट आपल्या शेताच्या दिशेने धावत होता. अडखळत होता पण थांबत नव्हता. जणू त्याला कोणीतरी दोरीने खेचत होतं. तो शेतात पोहोचला आणि थेट त्याच जागी गेला जिथे तो तासनतास उभा राहायचा. तो जमिनीवर बसला. आपल्या हातांनी नखांनी जमीन उकरू लागला. त्याला कसलंही भान नव्हतं. तो वेड्यासारखी माती उकरत होता. थोड्या वेळाने घरातल्यांना जाग आली. शंकर जागेहून येऊन ते घाबरले. त्याला शोधत शेतात पोहोचले. त्यांनी पाहिलं शंकर रक्तबंबाळ हातानं जमीन उकरतोय. त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आता त्याच्यात शक्ती आली होती. अचानक त्याचे हात कशाला तरी लागले. माती बाजूला सारल्यानंतर तिथे काहीतरी पांढरट चमकलं. सुरुवातीला त्याला वाटलं दगड असेल, पण त्यांनी जेव्हा नीट पाहिलं तेव्हा त्याच्या काळजाचा ठोका चुकला. जमिनीतून बाहेर आली मानवी हाडं. एक मानवी सांगाडा, मानवी सापळा होता. शंकरच्या बायकोच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडल्या, अरे देवा, इथे माणसाचा सापळा आहे. क्षणात गावभर वाऱ्यासारखी बातमी पसरली. गावकरी धावत शेतात आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती, काहींच्या तोंडात थरथरते आवाज शब्द फुटले. हे हाड कोणाचे आहेत? कुणाचा सापळा आहे? हत्या झाली आहे का? गाव दहशतीने व्यापलं. कुणी दूर उभं होतं, कुणी जवळ जायची हिंमत करत नव्हतं, तर काही जण घरी पळून गेले. थोड्याच वेळात पोलीस वन अधिकारी त्या ठिकाणी आले. ते म्हणाले सगळे मागे वा, कुणी हात लावू नका. पोलीस जमिनीतून माती काढू लागले. हळूहळू डोक्याची कवटी, हात पाय, छातीची हाडं सगळं काही बाहेर आलं. लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला. शांततेत फक्त वारा आणि कुत्र्याचं भुंकणं ऐकू येत होतं. गावकरी घाबरलेले होते. कायने कुजबूज सुरू केली. हा सांगाडा गेल्या वर्षी हरवलेल्या रघुनाथ पाटलांचा, नाहीतर 2 वर्षापूर्वी गायब झालेल्या पांडुरंगाचा असावा. पोलिसांनी तो सांगाडा ताब्यात घेतला. तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवला. संपूर्ण गाव हादरून गेलं. शंकरला पुन्हा दवाखान्यात दाखल करण्यात आलं, पण आता खूप उशीर झाला होता. तो सापळा सापडल्यावर
2 दिवसात शंकरने प्राण सोडले, पण मरण्यापूर्वी तो फक्त एकच वाक्य बडबडत होता, त्याचं पाणी, त्याचं पाणी. काही दिवसाने फॉरेन्सिक रिपोर्ट आला. एक धक्कादायक सत्य समोर आलं. तो सांगाडा हरवलेल्या व्यक्तीचा नव्हता, तर तो जवळपास 50-60 वर्ष जुना होता. पण एक धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या हाडांवर विचित्र निशाण्या होत्या. जणू काहीतरी त्याच्यावर कोरलेलं होतं. सांगाड्यासोबत जुन्या वस्तू सापडल्या, ज्यामध्ये कवट्या, लिंब आणि धातूचा ताईक. गावातल्या एका सर्वात वयस्कर आजोबांनी ती वर्णन ऐकली. ते थरथर कापू लागले. त्यांनी एक जुनी आठवण सांगितली. खूप वर्षापूर्वी त्यांच्या लहानपणी गावात एक महाभयंकर मांत्रिक राहत होता. तो काळी जादू करायचा, लोकांवर करणी करायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून काही लोकांनी त्याला मारून या शेतात कुठेतरी दूर पुरून टाकलं होतं, जेणेकरून त्याचा आत्मा शांत होणार नाही, तिथेच कैद होईल. या सगळ्या गोष्टीचा उलगडा होत होता. तो सांगाडा त्या मांत्रिकाचा होता. त्याची दृष्टशक्ती, त्याचा आत्मा इतकी वर्ष त्याची मातीत कैद होती. मग सगळ्यांना शंकरच्या शेवटच्या शब्दाचा अर्थ लागला, त्याचं पाणी. ज्या दिवशी शंकरनं शेतातून वाहणाऱ्या पाण्याने चूळ भरली, ते पाणी त्या जागेहून वाहत आलं. तिथे त्या मांत्रिकाला गाडलं होतं. त्या मांत्रिकाची शक्ती त्या पाण्यात उतरली होती. त्या पाण्याचे काही थेंब पोटात जातात. शंकरच्या शरीरात त्या दृष्ट आत्म्याने प्रवेश केला होता. तो आत्मा आता हळूहळू शंकरचं शरीर पोखरत होता. त्याची जीवशक्ती शोषून घेत होता. शंकरला होणारा त्रास, रक्ताच्या उलट्या, अन्न न पचणं, हे सगळं त्या आत्म्याच्या प्रभावामुळे होतं. वैद्यकीय शास्त्राला देखील हे कळू शकलं नसतं. आजच्या विज्ञानाच्या युगात या गोष्टी कोणी विश्वास ठेवत नाही. पण खानगावात जे घडलं ते पाहून मनात एक प्रश्न नक्की येतो, की जगात अशाही काही शक्ती आहे की ज्या विज्ञानाच्या पलीकडे आहे. शंकरचा मृत्यू हा फक्त एक योगायोग होता, की मातीत दडलेल्या एका सुराच्या कहाणीचा तो बळी ठरला. याचं उत्तर कदाचित मिळणार नाही. पण ह्या खानगावच्या त्या शेताकडे पाहिलं तर आजही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. ही काल्पनिक घटना तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.